द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि. प्रश्न आपल्या मनात येतात पण ते कोणाला विचारायचे, कसे विचारायचे, त्याची उत्तरं कुठून घ्यायची. तर त्याच्यासाठीच ही आपली कार्यशाळा आहे. आपले जे लेणी तज्ञ आहेत ते आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. हे जतन करणं आपलं कर्तव्य आहे. आपण MBCPR ही जी टीम आहे ती महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्या ज्या ठिकाणी आपल्या लेण्या स्थायिक आहेत, ज्या जिल्ह्यात लेण्या स्थायिक आहेत, त्या लेण्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचं काम ही आपली टीम करत असते. त्यामध्ये इतकी लेणी असण्याचं कारण काय? कोण सर तुम्ही बघितलं मागे जळगावचे सर त्यांनी पण बघितलं याचं कारण काय? लेणी आपल्या महाराष्ट्रात जास्त काय? आताच त्याचं मॅडमने उत्तर दिलं. सगळ्यात जास्त जर काय असेल बौद्ध लेणी आहेतच. जो बेसावळ खडक आहे, अग्निजन्य खडक आहे, तो आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून बेसावळ खडक हा फार चिवट आहे, पण तो खणायला अतिशय सौम्य आहे. आणि याच कारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1100 लेणी आहेत. किती? ते लेण्यांचं जे लोड आहे ते कुठून आले कोणी सांगू शकेल? त्याचं कोण कुठून आलं? कोणी वाचलंय, कोणी ऐकलंय? सांगा तुम्ही. आपण प्रश्नोत्तरे करणार आहोत. सम्राट अशोकांनी कलिंगचं युद्ध जिंकलं 28व्या वर्षी. किती? बरोबर आहे. जिंकलं म्हणजे काय? त्यांनी युद्ध जिंकलं युद्धाच्या निर्णयामुळे, पण त्यानंतर त्यांना त्या युद्धाची उपस्थिती झाली. त्यांना पश्चाताप झाला. काय पश्चाताप झाला होता? तो नरसंहार पाहून. बरोबर ना? त्यांनी काय केलं की एवढ्या सैनिकांना मारलं, एवढे प्राणी गेले. बरोबर आहे. कुणाचा भाऊ गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा बाप गेला, काका, चुलते, मामे, जे काही नातेसंबंध होते, मानवी नातेसंबंधांची जी काही छिन्न विच्छिन्न होती ते त्या सम्राट अशोकाने ते कलिंगच्या युद्धामध्ये पाहिले. आणि त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला, सर्व कर्मकांना त्यांनी रामराम केला, निरोप ठोकला आणि त्यांनी बुद्धिझम स्वीकारलं. पुढे काही वर्षानंतर त्यांची जी मुलं होती, त्यांची मुलं पण धम्मप्रसार केले, बाहेर गेली. हे तुम्हाला माहिती आहे, संघमित्र आणि महेंद्र, बरोबर ना? हे आपल्या मुंबईच्या सोपान बंदरावरनं श्रीलंकेत गेले. ते कायमच्या तिकडे राहिले. आज जे काय अनुराधापूर नावाचं जे काही प्रसिद्ध ठिकाण आहे ते बौद्धांची पवित्र भूमी आहे. कारण इथून जो काय बोधिवृक्ष घेऊन गेले महेंद्र आणि संघमित्र तिथे आहे. आणि त्याच बोधिवृक्षाच्या विशिष्ट ज्या फांद्या आहेत त्या आपल्या बोधगयामध्ये पण आहेत, आपल्या नाशिकमध्ये पण आहेत. बरोबर आहे. मग सम्राट अशोकांच्या काळामध्ये पहिली लेणी खोदली गेली होती. त्यांचा नातू जो होता दशरथ होता. त्या दशरथ राजाचं जेव्हा राज्य आलं तेव्हा सम्राट अशोक हयात होते आणि त्यांच्या अधिपत्याखाली बिहारच्या नागार्जुन आणि बाराबारा डोंगरामध्ये एक आजीवन पंथांसाठी लेणी खोदली गेली होती. हे लेण्यांचं मूळ आहे. इथून लेण्यांची कन्सेप्ट सुरू झाली. पण त्या ठिकाणी जी लेणी खोदली गेली ती अशी सपाट परिसरामध्ये होती, ती डोंगरात नव्हती. ती लेणी माती आणि विटांची होती. तिथे दगड नव्हता. पण ती लेणी आजही अस्तित्वामध्ये आहे. ती लेणी आजीवन पंथांसाठी खोदली गेली. आजीवन पंथ जैन धर्मीय पंथ आहे, त्यांच्यासाठी खोदली गेली. इथे बेसॉल्ट खडक आहे. पण मग लेणी ह्या डोंगरातच, जर बाराबार डोंगरामध्ये सपाट प्रदेशावर लेणी कोरली असेल मातीची,
तर मग आपण तिथे मातीची लेणी का नाही करू शकतो? आपण दगडच आणि डोंगरच का पोखरले? त्याचं काही कारण असेल. त्याचं मूळ कारण आहे ना, बुद्धीच्या तळाशी जावं लागतं तुम्हाला. जेव्हा बुद्ध धम्म आणि संघ जेव्हा स्थापन केलं, बुद्धांनी संघ स्थापन केला. संघ कशासाठी स्थापन केला होता? तर बुद्धाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी तो संघ स्थापन केला. बरोबर ना? बुद्ध धम्म आणि संघ. मग संघाचा प्रसार कोण करायचा? कोण करायचं? भिक्खू संघ करायचं. बरोबर ना? भिक्खू संघ करायचं. मग त्या काळात काही दंडक होते. दंडक असे होते की एका भिक्षूला एका गावात जर चारिका करायची असेल, एका गावात एका भिक्षूला जर चारिका करायची असेल तर त्यांना 3 दिवसाच्या वरती वास्तव्य करता यायचं नाही. किती? 3 दिवस झाले की त्या भिक्षूनं त्या गावातून पायउतार करावा लागायचा आणि त्यांना चारिका करण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागायचं. भिक्खू उन्हाळ्यात फिरू शकतात, हिवाळ्यातही फिरू शकतात. अचानक जर या ठिकाणी जर 3 तास 4 तास पाऊस झाला तर तुम्ही इथून बाहेर जाऊ शकाल का? नाही जाऊ शकणार. का? तर फार मोठा महापूर येऊ शकतो. प्राण्यांची, सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती होऊ शकते. म्हणून त्या काळामध्ये जेव्हा हे चारिकेसाठी दुसऱ्या गावात जायचे तेव्हा त्यांचं संरक्षण व्हावं किंवा त्यांना विशिष्ट ठिकाणी आसरा मिळावा म्हणून लेण्यांची निर्मिती झाली. लेण्यांचं निर्मितीचं मूळ हे भारतातल्या प्रचाराचं आणि प्रसाराचं मूळ आहे. हे लक्षात घ्या. त्याची जी मूळ कन्सेप्ट आहे ना ती फक्त प्रसार आणि प्रचार नाही झाला तर इथून शिक्षणही झालं, इथून व्यापारही झाला, इथून आरोग्यविषयक धोरणही अस्तित्वात आली, इथून शेतीविषयक शेतीपूरक कायदे निर्माण केले गेले आणि इथून जो काही रॉ मटेरियल होतं भारतातलं रॉ मटेरियल म्हणजे काय की इथला जो काय कच्चा माल होता तो ह्या व्यापारी मार्गांवरून बाहेरच्या देशामध्ये निर्यात करून तिकडनं पैसा कमवण्याचे जे काही कसब आहे ते बौद्ध भिक्खूंनी डेव्हलप केलं. हे लेणी आहेत तर तुम्हाला सगळ्या लेण्यांमध्ये असे मला शिल्प मिळतात. आता सांगायचं झालं तर ही सगळी शिल्प आहेत ना फक्त टाइमपास करायचं म्हणून कोरली नाही. या प्रत्येक शिल्पामागे एक विशिष्ट रेफरन्स आहे, एक संदर्भ आहे. तुम्हाला लोकांना कदाचित कल्पना नसेल सर, बुद्धांनी तेव्हा लिहिण्याची पद्धत अस्तित्वात नव्हती. बरोबर ना? जे काही आपलं त्रिपिटक लिहिलं गेलं ते असं बोलता बोलता लोकांनी या पिढीकडून त्या पिढीकडे घेऊन गेले, असं होत गेलं आपलं त्रिपिटक. बरोबर आहे. नंतर मग सम्राट अशोकाच्या काळामध्ये दगडावर कोरण्याची कला विकसित झाली आणि त्यानंतर आपला जो काही इतिहास आहे तो आपल्याला ह्या लिखित स्वरूपात सापडतो. आणि बुद्धांची शिल्प जेव्हा नंतर चालू झाली किंवा बुद्धांची जी काही शिल्प आहेत ती नंतर जेव्हा कोरली गेली, ही शिल्प कोरताना आपण अश्वघोषाने जवळपास 20 ते 25 वर्ष अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत पालथा घातला होता. तो पालथा घालून त्याच्यावर त्यांनी लिहून ठेवलं. त्यानंतर त्या अनुषंगाने बुद्धांची शिल्प कोरली गेलेली आहे. तत्व ही संकल्पना असा आहे की जोवर या पृथ्वी तलावर वियोग आहे, विवंचना आहे, कष्ट आहे आणि ते सगळं दुःख, त्या सगळ्या विवंचना जोवर मी हरण करत नाही म्हणजे त्यांचा समूळ नाश करत नाही तोवर मी बुद्धत्व प्राप्त करणार नाही. प्रतिज्ञा घेतलेला व्यक्ती म्हणजे कोण? म्हणजे तो हीच कंपनी बघत होती. बरोबर आहे. ते पूर्ण विकसित झालंय का? नाही. मोबाईल सायलेंट असं फुल कुठे आहे? इथे आहे. बरोबर ना? कमळाचं फुल आता फुलायला थोडासा अवकाश शिल्लक म्हणजे हा बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करायला थोडासा अवकाश येतात. पण जोवर या पृथ्वी तलावरचं सगळं दुःख नष्ट होत नाही तोवर मी बुद्धत्व प्राप्त करणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली. म्हणून याला बोधिसत्व पद्मपाणी म्हटलं जातं. पद्मपाणी. एक्झॅक्टली. पद्म म्हणजे कमळ आणि पाणी म्हणजे हात. ज्या बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्त करायच्या अगोदर या पृथ्वीवरचे दुःख जोवर मी नष्ट करणार नाही, होणार नाही, तोवर बुद्धत्व प्राप्त करू शकणार नाही. म्हणून हे कायमचं त्यांचा मुकुट जो आहे तो वेगळा आहे. त्या प्रत्येक बोधिसत्वाच्या किंवा प्रत्येक अवलोकनेच्या मुकुटामध्ये असा एक बुद्ध किंवा स्तूप कोरलेला असतो. ही त्यांची बोधिसत्वाची ओळख आहे.
शिल्पांमध्ये हे कसं आपण समजून घ्यायचं आहे ते तुम्हाला या प्रकारे समजून घेता येईल. हा बुद्धांचा एक हात असा आहे, त्याच्या हातामध्ये अजून एक काहीतरी वेगळा. इथे जो काही कमळाचा दंडक आहे तो पुन्हा इथे कोणी धरलेला आहे? नागराजाने धरलेला आहे. आणि तो कमळाचा जो काही दांडा आहे तो एकदम अगदी चिखलाच्या शेवटच्या टोकापर्यंत इथे धरलेला आहे. म्हणजे जे काही बुद्धाचं जे काही समूळ आहे ते एवढ्या खाली खोलवर होतं. हे 5 फणे आहे बरोबर ना, ते 5 फणे तुम्हाला दिसतात दगडात ना. कमळाचा दांडा आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे अजून एक स्त्री, नागवंशी स्त्री आहे, ती वंदन, तिच्या हातामध्ये फुलांची परडी आहे बघा, तिच्या हातामध्ये फुलांची परडी आहे, ती त्या बुद्धांना वंदन करते. इथे पुन्हा एकदा एक कमळ आहे, कमळाचं फूल जवळपास फुललेलं आहे अर्धवट अवस्थेमध्ये. आणि इथे अजून एक स्त्री आहे, तिच्या हातामध्ये पण एक छोटस कमळाचं फूल आहे आणि इथे परत कमळ फुललेलं आहे. इथे जे काही बोधिसत्व आहे, बोधिसत्व पद्मपाणी, ज्याच्या हातामध्ये पद्म आहे, तो बोधिसत्व पद्मपाणी, तोही इथे कमळावर आढळून दाखवतो. वज्र म्हणजे हत्यार, काय हत्यार, शस्त्र. पुन्हा इथे जर तुम्ही बघितलं तर हे मूर्ती गंधर्व आकाशमार्ग करून त्यांचे पाय दुमडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांच्या हातामध्ये फुलांची परडी आहे आणि इथे पण त्यांच्या हातामध्ये फुलांची परडी आहे. बुद्ध उपदेश करताना ते त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात असा. एक्झॅक्टली कोण आहे इथे? यक्ष. यक्ष ही संकल्पना काय कोणाला माहित आहे? यक्ष हे आत्ताचे सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड, तेव्हाचे सिक्युरिटी गार्ड. यक्ष ढेरफुटे असतात, यक्ष बलदंड असतात. त्यांचं चित्रण शिल्पामध्ये कसं दाखवायचं तर ते इथे तुम्हाला बघायला मिळेल. हे इथे सुरक्षा रक्षक आहेत. त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर, जर तुम्ही इथे बघितलं तर इथे या युगुलाने एकमेकांच्या जवळ तो जो काही पुरुष आहे तो त्या स्त्रीच्या हाताला हात लावून आहे. हा इथे एक वेगळा भाव आहे. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर दोघं जण गप्पा मारतायत. ते जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या तुम्हाला विविध अवस्थांच्या तुम्हाला ह्याच्यात भावना, म्हणजे म्हणतात ना की जेवढ्या मानवी भावना आहेत, तुम्ही कल्पना करा तुमच्यासोबत तुमचा बुद्धांची प्रलंबमान तुम्हाला बुद्ध उपदेशकाच्या भूमिकेत मिळतील. जर बाजूला बघितलं तर इथे हे जे दोघं पण जे बोधिसत्व आहेत, हे दोघंही बोधिसत्व पद्मपाणी नाही तर हे वज्रपाणी बोधिसत्व आहे. ठीक आहे. हा एक गोष्ट तुम्हाला समजेल, त्यांच्या हातात शस्त्र पण आहे आणि त्यांच्या हातामध्ये चवरी पण आहे. आता हे काय करतात नेमकं सांगा, काय करतायत? संरक्षण करतात. अजून काय करतात? इकडे पण जर तुम्ही बघितलं तर हे दोघं पण आहेत. म्हणजे हे दाम्पत्य आहे. हे दाम्पत्य बुद्धांवर फुलांचा वर्षाव करण्यासाठी इथे त्यांचं आगमन झाले. बुद्ध लोकांना उपदेश करतात आणि लोकांना उपदेश करतात म्हणून हे दाम्पत्य आकाशमार्गे बुद्धांवरती पुष्पवर्षाव करतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं इथे मागे मकर तोरण आहे, इथे मागे नागवंश राजे दिसतात. तुम्हाला दिसतात का? त्यांच्या डोक्यावर 5 फणे आहेत. इथे पण तुम्हाला नागवंश राजे दिसतात. ही राणी आहे कदाचित इथे. हे चित्र व्हॅनिश झाले आणि इथे फार बोलके चित्र आहे. यस, तुम्ही इथे कल्पना करा. हे जर तुम्हाला चित्र बघायचं असेल तर तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या. इथे तुम्हाला चित्र दिसतंय का? हा कोण दिसतोय सांगा मला? घोडा. एक्झॅक्टली, घोडा. किंवा जवळपास या चित्राला व्याल असं म्हटलं जातं. काय? विशिष्ट प्रकारचा प्राणी आहे, त्याला व्याल म्हटलं जातं. त्याच्यावर आरूढ होऊन एक साधक आहे, तो ह्या समारंभासाठी उपस्थित झाला असं त्या चित्रामध्ये भाव आहे. त्याला जो प्राणी मिळाला त्या प्राण्यावर तो आरूढ होऊन बुद्धांच्या उपदेशाला हजर झालाय असा त्या चित्रामध्ये भाव आहे. आणि खाली काही भक्तगण आहेत, त्यांच्या विविध अवस्था इथे तुम्हाला दिसतात. ठीक आहे. एक्झॅक्टली, ते हत्तीवर आलेत. बरोबर, ते हत्तीवर आले. हे सेम चित्र तुम्हाला इथे पलीकडच्या भागामध्ये पण अशी माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचतात. हा या चित्रातला भाव इथे तुम्हाला दिसू शकतो व्यवस्थित. इथे घोडा आहे, घोड्यावर एक माणूस बसला आणि खाली माणसं पण, ही खाली जी माणसं आहेत ती अशी हत्तीवरून चाललेली आहेत. हा या चित्रामध्ये भाव आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे एका समाजामध्ये रंगीत होतं ऍक्च्युअली. आता त्याचे रंग काळाप्रमाणे उडून गेलेले आहेत. बुद्धांना हात जोडून वंदन करत आहे असा त्याचा भाव आहे. म्हणजे बुद्ध जेव्हा उपदेश करतात तेव्हा लोक त्यांना अगदी शांत चित्ताने शांतपणे ऐकून घेतात असे त्या चित्रातले भाव तुम्हाला सांगतात. आता दाऊद दळवाने लिहिल्याप्रमाणे ह्या चित्राचं त्यांनी असं वर्णन केलं की ही जी काही चित्र आहेत किंवा ही जी काही शिल्प आहेत, ही सगळी माणसं ही भारतातली नसून ही जवळपास आफ्रिकेतून आलेली माणसं आहेत असं त्यांनी त्याच्याकडे रेफरन्स दिलाय. मी तुम्हाला मूळ रेफरन्स सांगतोय, ते भारतातले असो किंवा आफ्रिकेतले असो. पण आफ्रिकेतले असतील तर त्यांनाही बुद्ध किती जवळच वाटतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
हे लक्षात घ्या. म्हणजे बुद्धिझमची पालमुळं जी काय होती ती परदेशात जाऊन ही तिथनं लोक त्यांचा उपदेश यायला इथवर आली, ह्याचं हे धडधडीत चित्रण इथे तुम्हाला बघायला मिळू शकतं. ह्याचं हे बोलके चित्रण. इथल्या ज्या काही स्त्रिया आहेत ह्या स्त्रियांच्या वरचे जे काही मुकुट आहेत हे तुम्ही बघून घ्या. त्यांची जी काही विशिष्ट रचना आहे, जिरे टोपांची रचना, त्यांच्या केसांची रचना, त्यांच्या अंगावर जे काही अलंकार आहेत, हे जी सगळी शिल्प अशा विशिष्ट पद्धतीने अलंकृत केलेली आहेत, हे तुम्हाला ह्या लेण्यामध्ये बघायला मिळेल. आणि हे सगळ्याच्या सगळं नंतर पुस्तकात गेलं. पहिलं इथे जे काही वाकाटक राजे होते, वाकाटकांनी कलाकुसरीमध्ये एक ही कुसर सोडलेली नाही, एक ही कसर सोडलेली नाही. वाकाटकांची कलाकुसर एवढी बारीक बारीक असायची की त्यांचं सगळं चित्र तुम्हाला खांबावरती बघायला मिळेल. घोडा आहे, त्याच्यावरती कोण दिसतोय? एक व्यक्ती दिसतोय, बरोबर आहे. हा, इथे मध्ये कोण आहेत? एक युगुल आहे, याला ही मिथुन शिल्प म्हटलं जातं. हा, इथे या यक्षाच्या हातामध्ये मोठी तलवार आहे, दिसते का? मोठी तलवार आहे, बरोबर ना. इथे एक वेगळं चित्र आहे, हे पण एका विशिष्ट प्राण्याचं चित्र आहे. हा, इथे पण जर बघितलं हे जे काही चित्र आहे, इथे पण हा एक विशिष्ट प्राणी दिसतोय तुम्हाला, आणि इथे युगुल दिसते, बरोबर ना. 4 लावलोय आपण इथं. तर हे चैत्य स्तूप आहे. जसं आपण लेणी क्रमांक 2ला प्रदक्षिणा केली इथून अशी, तशी इथं पण प्रदक्षिणा करायची आणि मग इथे येऊन बसायचं. इथं म्हणजे बुद्धांचं प्रतीक. तर हा चैत्य स्तूप आहे. तर हा चैत्य स्तूप याच्या वरती जे आहे, तर वरती जे अरहंत भिक्खू असायचे त्यांच्या अस्थीवरती ठेवला जायचा. ते कालांतराने नष्ट झाले. आणि मग इथं वरती 5 स्टेप असायच्या, ते आपला पंचशील दर्शवतो. त्यानंतर हे जे खांब आहे, तर हे अष्टकोनी खांब आहे. तर हे आपला अष्टांग मार्ग दर्शवतो, अष्टांगिक मार्ग. त्यानंतर हे जे वरती आहे, तर हे इथे दगडाचे बनवले त्यांनी. आपले जसे जुने घर पाहतो, त्याला काही लाकडाचे वाशे असतात, तर हे लाकडाचे वाशे पण त्यांनी दगडी याच्यात बनवले कायमस्वरूपी. आणि हे जे आपण पाहतो याचं, हे पिंपळाच्या पानाची कृती आहे ना. हे पिंपळाच्या पानाची कृती का बनवली असेल, काही अंदाज आपल्याला? बोधिवृक्ष. कारण की बोधिवृक्ष बुद्धांना जे बुद्धत्व, तर मग त्याचं प्रतीक म्हणून याला आपण चैत्य गवाक्ष पण म्हणतो. पिंपळाचे जे चैत्य स्तूप आहे, चैत्याचे जे प्रकार आहे ते मला सांगतो मी. जसा पहिला शारीरिक स्तूप, ते स्तूप बनवायचे, त्यामध्ये बुद्धांचे किंवा मग अरहंत भिक्खूचे नंतरच्या काळात. सुरुवातीला गौतम बुद्धांचे जे शारीरिक धातू जसे केश, दात, अस्थि त्या स्तूपामध्ये ठेवायचे, वरतून स्तूप बनवायचे आणि मग त्याची त्यानंतर ते पूजा करायची. मग त्यानंतर दुसरं राहील पारिभौगिक स्तूप. म्हणजे बुद्धांचे जसे वस्त्र, चिवरचा तुकडा, त्यांची काठी असेल, अजून भिक्षापात्र असेल, त्याचे ते ठेवून आणि मग त्याच्यावर तो चैत्य स्तूप बनवला जायचा. त्याच्यानंतर उद्देशिका स्तूप. त्याच्यामध्ये जसे बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी संघाला जिथे जिथे उपदेश दिला, त्या त्या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून, त्यांचं प्रेरणास्थान म्हणून त्या त्या ठिकाणी स्तूप बनवले, ते उद्देशिका स्तूप. आता कोणीतरी म्हणालं की बुद्धांना वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं. बुद्धाने पिंपळ का निवडला असेल, कोण सांगू शकेल? ऑक्सिजन. एक्झॅक्टली, बरोबर ना. 24 तास ऑक्सिजन म्हणजे काय? सततची ऊर्जित अवस्था. काय? सततची ऊर्जित अवस्था, ज्याला कधीही मरण नाही अशी ऊर्जित अवस्था. बुद्धाने पिंपळ निवडलं. बाकी कोणतं झाड निवडलं का? नाही निवडलं ना. पिंपळ का निवडलं त्याचं कारण हे आहे. वेरूळ लेणीवरती पण आहे लाकड्या खोबण्या त्या. आणि मुंबईमध्ये जवळपास कर्जतला तुम्ही गेला तर कर्जत अजूनही इथे आपल्या वेरूळला आहे सर. कार्यालयाला एवढी सुंदर कलाकृती आहे ना, याची ही दगडी आहे ना, तशीच तिकडे ती लाकडी. चला आता आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. अधिकम रक्षन्ति अनागतम बलेति.